आणि यानंतरची बातमी आहे भाजपच्या नवीन नेतृत्वाची। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन आज अध्यक्षपदी विराजमान झाले। या प्रसंगी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती। वयाच्या फक्त 45व्या वर्षी नितीन नवीन हे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष बनले। त्यांच्याबद्दल बोलताना नवीन माझे बॉस आहेत, मी त्यांचा कार्यकर्ता आहे असं मोदींनी म्हटलं। नवीन हे मूळचे बिहारचे आहेत। वडील नवीन किशोर हे प्रसाद सिन्हा हे सुद्धा भाजपचे नेते होते। 2 महिन्यांपूर्वी नवीन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती। त्यानंतर काल त्यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला। अर्ज भरणारे ते एकटेच होते, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली। लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अमित शहा, जे.पी. नड्डा यांनी जे पद भूषवले त्याच पदावर आता नवीन विराजमान झालेत। पुढची 3 वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतील। सबसे भी बड़ी चीज मेरे जीवन में है, मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं। ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है तब माननीय नितिन नवीन जी, मैं एक कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। आणि नितीन नवीन यांच्या समोर आव्हानं अनेक मोठी असणार आहेत। त्यामधल्या काही प्रमुख आव्हानांचा आपण आढावा घेऊया। पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजपचा विस्तार करणं एक मोठं आव्हान असेल, जे गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजपला शक्य झालेलं नाहीये। एप्रिल 2026 मध्ये पश्चिम बंगालच्या, आसामच्या आणि तामिळनाडूच्या निवडणुका करणं हे नवीन यांच्या समोरचं महत्त्वाचं आव्हान असेल। 2027 मध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत। 2027 मध्ये नियोजित लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि त्याचे राजकीय पडसाद हाही मुद्दा असेल। डिसेंबर 2028 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका होतील। एप्रिल आणि मे 2029 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील। नितीन नवीन यांना वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी हे पद भूषवण्याची संधी मिळालेली आहे। नितीन नवीन यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ नेमका कसा राहिलेला आहे यावरही एक नजर टाकूया। बिहारच्या नितीश कुमार मंत्रिमंडळामध्ये नितीन नवीन हे नुकतेच मंत्री झाले होते, कारण नुकत्याच बिहारच्या निवडणुका झाल्या आणि त्यांची मंत्रिपदी नियुक्ती झाली होती। भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र आहेत नितीन नवीन। सुरुवातीपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत। बिहारच्या बंकीपूर मधून ते 4 वेळा आमदार झाले। – 2025च्या निवडणुकीमध्ये ते 5व्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले। खूप वयाच्या तरुणपणापासूनच त्यांनी विधानसभेमध्ये सदस्यत्व भूषवलं। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जी नावं होती त्यामध्ये नितीन नवीन यांचं नाव निश्चितच नव्हतं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता। बिहारमध्ये भाजप वाढवण्यासाठी मोलाचं योगदान नितीन नवीन यांनी दिलं, अशी त्यांची ओळख आहे बिहार भाजपमध्ये। आणि देशभरातल्या भाजप नेत्यांमधून मोदी आणि शहा यांनी नवीन यांचीच निवड का केली याची काही संभाव्य कारणं सध्या समोर येत आहेत। सुशील कुमार मोदी यांच्या निधनानंतर बिहारमध्ये भाजपकडे एखादा वजनदार नेता सध्या नाहीये। नितीश कुमार निवृत्त झाल्यानंतर जर भाजपचा सीएम बनवण्याची संधी आली तर बिहारमध्ये भाजपला नेतृत्व तयार करण्याची गरज आहे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान इथं तरुण नेत्यांना संधी देणं हे भाजपला आतापर्यंत फायद्याचे ठरले। महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली तेव्हा फडणवीसांचं वय होतं अवघं 44।
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना संधी दिली तेव्हा त्यांचं वय होतं 45. तरुण नेत्यांना संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित करण्यावर मोदी शहांचा कायम भर राहिलाय. मोदी शहांनंतरची दुसरी फळी तयार करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, जे या निवडींमागचं महत्त्वाचं कारण आहे. मग त्या निवडी मुख्यमंत्री पदासाठीच्या असोत अथवा पक्षाध्यक्ष पदासाठीच्या, कुणालाही अपेक्षित नसलेलं नाव पुन्हा एकदा जाहीर करून मोदी शहांनी आपला धक्का तंत्र हे कायम ठेवलेलं आहे. चर्चेत नसणाऱ्या नेत्यांना मोठी पदं मिळतात तेव्हाच सर्व होतकरू नेत्यांमध्ये स्वतःबद्दलची आशा जिवंत राहते, ही यामागची भूमिका आहे.